खानदेशी राजा न्यूज. मृत्यूच्या तावडीतून 4 जीवांची सुटका. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोरक्षकांचा थरारक पाठलाग. धुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा मानवतेला काळीमा फासणारी घटना समोर आली. पण यावेळी सजग गोरक्षकांच्या धाडसामुळे 4 निरपराध गोवंशांना नवजीवन मिळाले. सुरत बायपास परिसरात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गौतस्करीचा घाणेरडा डाव रचला जात असताना माननीय प्राणीकल्याण अधिकारी महेश भरतसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली गोरक्षकांनी अक्षरशः जीवावर उदार होत थरारक पाठलाग केला. संशयित होंडा सिटी MH02 AU 5685 या कारचा वेगवान पाठलाग करत अखेर गाडी अडवण्यात यश आले. गाडीची तपासणी करताच अंगावर काटा आणणारे वास्तव समोर आले. 4 गोवंशांना निर्दयीपणे कोंबून श्वास घेण्याचीही जागा न देता कत्तलीसाठी नेले जात होते. प्राथमिक माहितीनुसार हे निरपराध प्राणी सारंगखेडा येथून धुळे येथे बकरी ईद निमित्त कापण्यासाठी आणले जात होते. कारवाई दरम्यान आरोपी चालकाने आपला गुन्हा उघडकीस येताच गाडी टाकून पळ काढला. पण गोरक्षकांनी दाखवलेल्या धाडसामुळे 4ही गोवंशांचा जीव वाचला आणि मृत्यूच्या दारातून त्यांना परत आणण्यात आले. या प्रकरणी मोहाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. ही घटना फक्त एक कारवाई नाही, ही आहे निर्दयतेविरुद्धची लढाई. ही आहे माणुसकी जिवंत असल्याची जाज्वल्य साक्ष. गोरक्षकांच्या या धाडशी मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत असून थरारक पाठलाग, धाडशी कार्यवाही आणि 4 जीवांना नवजीवन असा मानवतेचा संदेश धुळे जिल्ह्यातून संपूर्ण राज्यभर घुमतो आहे. क्रूरतेला उत्तर करुणेने. गोरक्षकांचा इशारा आता तस्करांना थारा नाही. खानदेशी राजा न्यूज नेटवर्क संपादक कमलेश पाटील. जय शिवराय, जय गोमाता. आज दिनांक 5 मे 2026 रोजी श्री शिवछत्रपती गोरक्षा संस्थापक संजयजी काका शर्मा व प्राणी संस्थापक अध्यक्ष रणरागिनी नेहादीदी पटेल व मानक प्राणी कल्याण अधिकारी अंकुशदादा गोडसे सांगली मार्गदर्शनानुसार आज एक 4 व्हीलर कार पकडण्यात यश आलेले आहे. होंडा सिटी कार आपण या ठिकाणी मागे पाहू शकता. म्हणजे काही मुळात परंतु ही होंडा सिटी गाडी, होंडा सिटी गाडी आहे. या गाडीमध्ये 4 गायींना अतिशय क्रूरपणे कोंबून धुळ्यामध्ये 27 ते 28 म्हणजे 27 तारखेपासून 4 दिवस 27, 28, 29, 30 पर्यंत बकरी ईद आहे. आणि बकरी ईदला धुळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्याचं नियोजन काही नीच लोकांचं सुरू आहे. गायींची कत्तल करणं, देशी गायींची कत्तल करणं, देशी गायीची जी जात आहे, जी नसल आहे कशी संपवली यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी गोरक्षक 24 तास रस्त्यावर आहेत. धुळ्यातले सगळे रस्ते ब्लॉक आहेत. तर त्याच पद्धतीने आज ही 4 व्हीलर कार पकडण्यात यश आलेले आहे. आपण या ठिकाणी या 4 व्हीलर कारमध्ये 4 लोक व्यवस्थित बसू शकत नाही, 5 लोक व्यवस्थित बसू शकत नाही. तर या 4 व्हीलर कारमध्ये 4 गायींना कसं कोंबलं गेलं असेल आपण याचा अंदाज लावू शकतो. ही गायीची जाणीवपूर्वक विटंबना केली जाते. कारण गाय ही हिंदूंसाठी आराध्य दैवत आहे.